नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल किंवा वेगवेगळ्या निराधार योजना असतील, यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण या निराधारांचे मागील 2 महिन्याचे मानधन त्यांना मिळालेले नव्हते. परंतु आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे मानधन म्हणजे ₹3000 त्यांना एकत्र मिळणार आहेत. आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयाचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ₹3000 तुमच्या बँक खात्यात कधी जमा केले जाणार याची तारीख निश्चित झाल्यानंतरही त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिश केला जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपलं WhatsApp तसेच टेलिग्राम चॅनलही असून त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. या ठिकाणी पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 करता अनुदानाचे वाटप. शासन निर्णय 16 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय आहे पाहू शकता. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 143,72,72,72,000 फक्त व वृद्ध भूमी शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेतील आस्थापनेसाठी रुपये 57,54,63,000 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे. वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 80,01,75,430 फक्त व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेतील आस्थापनेसाठी रुपये 32,18,67,792 फक्त इतका निधी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये सर्व विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आला आहे. म्हणजे एवढा निधी विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्हाला 2 महिन्याचं मानधन हे देण्यात येणार आहे, ज्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा 2 महिन्याचं मानधन देण्यात येईल. आता लवकरच हे मानधन तुमच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये वर्गही करण्यात येईल. वर्ग करण्यात आल्यानंतर त्याची तारीख निश्चित झाल्यानंतर त्याचाही व्हिडिओ किंवा अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.